उजाड वैरान वाळवंटी खळाळणारा झरा मोहम्मद, जगातल्या दीनदुखितांचा अखेरचा असरा मोहम्मद. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर साहेब यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. इस्लाम सर्वासाठी या मोहिमेची सुरुवात दिनांक 3 जानेवारी ते 18 जानेवारी 2015 या कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर होत आहे. या मोहिमेमध्ये असमानता, स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचार, महिलांचं शोषण, हुंडाबंदी, दारू, व्यभिचार, बालमजुरी अशा अनेक विषयांवरती प्रकाश टाकण्याचं काम जमाती इस्लामी हिंद यांच्या माध्यमातून आणि इस्लाम सर्वासाठी या मोहिमेतून आज होणार आहे. त्यासंबंधी बोलत असताना, सांगत असताना मी महिलांसाठी इस्लाम धर्माचं किती मोठं योगदान आहे या विषयाला मी स्पर्श करणार आहे. तसं पाहिलं तर पृथ्वी तलावरती सर्वात प्रथम एक पुरुष आणि एक स्त्री या जोडप्याची निर्मिती केली गेली आणि त्या माध्यमातून संपूर्ण विश्व हे निर्माण झालं. मग ज्यावेळी ईश्वरानं एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण केली त्यावेळी त्या दोघांची निर्मिती करताना कसल्याही प्रकारचा भेद, कसल्याही प्रकारचा कमी आणि जास्तपणा ईश्वरानं केला नाही. दोघांना समान अधिकार दिले, दोघांची निर्मिती समान पद्धतीने केली आणि हे केल्यानंतर या दोघांच्या माध्यमातून संपूर्ण समाज जो आहे तो समाज निर्माण झाला. नंतरच्या कालावधीमध्ये शिक्षणाच्या अधोगतीमुळं, शिक्षण नसल्यामुळं, धर्मग्रंथांचं आकलन व्यवस्थितरित्या न केल्यामुळं ग्रीक संस्कृती असेल, रोमन संस्कृती असेल, भारतीय संस्कृती असेल, इजिप्तची संस्कृती असेल, इराकची, इराणची संस्कृती असेल, या सर्व संस्कृत्यामध्ये आणि ते वास्तव्य असणारे त्या राष्ट्रांमध्ये स्त्रियांचा खुलेआम बाजारामध्ये, उरुसांमध्ये, जत्रांमध्ये, उत्सवांमध्ये व्यापार केला जायचा, विक्री केली जायची. आणि अशा या काळामध्ये जो अत्याचार महिलांवरती होत होता हा अत्याचार इस्लाम पूर्व काळामध्ये व्हायचा. आणि मग ज्यावेळी इस्लामची निर्मिती झाली तिथून पुढचा काळ जर बघितला आणि इस्लामच्या निर्मितीच्या अगोदरचा जर काळ बघितला तर इस्लाम निर्मितीच्या अगोदरच्या काळामध्ये ग्रीक या राष्ट्रात तर असं म्हटलं जायचं की स्त्रीला आत्माच नाही, स्त्री ही सगळ्या पापांचं भांडार आहे, अशा प्रकारचं मत, अशा प्रकारच्या आख्यायिका या ग्रीक संस्कृतीमध्ये सांगितल्या गेल्या. आणि नंतर मग इस्लामच्या स्थापनेनंतर या इस्लामच्या तत्वज्ञानामुळे महिलांवरचे अत्याचार हे कमी व्हायला सुरुवात झाली आणि एक प्रकारची प्रतिष्ठा, मान, सन्मान, इब्रत ही या इस्लाम धर्मामधून महिलांना दिली गेली. पूर्वीच्या काळामध्ये अरब टोळ्यांमध्ये मुलगा हे संपत्तीचं साधन समजलं जायचं, तर मुलगी ही एक लज्जास्पद, क्लेशदायक किंवा अपमानाची बाब म्हणून तिच्याकडे पाहिलं जायचं. इस्लाम पूर्व काळामध्ये अरब टोळ्यांमध्ये जर एखादी मुलगी जन्माला आली तर त्या मुलीला जन्मताच तिच्या गळ्यावरून सुरी फिरविली जायची, जन्मताच तिला मारून कुत्र्याच्या समोर टाकलं जायचं. स्त्री प्रसव होताना एक खड्डा खोदला जायचा आणि या प्रसव यातनातून स्त्री मुक्त झाल्यानंतर जर तिला एखादी मुलगी झाली तर बाजूला खांदलेल्या खड्ड्यामध्ये त्या मुलीला टाकलं जायचं. वाळवंटाच्या भागामध्ये तर मुलगी जन्माला आली की तिच्या चेहऱ्यावरती वाळून भरलेली थैली ठेवली जायची, उंच कड्यावरून त्या स्त्री अर्भकाला फेकून दिलं जायचं. अशा प्रकारे मुलगी हे एक अपमानाची बाब समजली जायची. जर मुलगी जन्माला आली तर तिचा बाप खाली मान घालून शर्मेनं जगायचा. काही कालावधीपर्यंत मुलगी मोठी झाली की तिला साज श्रंगारासह बाप तिला सजवून वाळवंटात घेऊन जायचा आणि त्या वाळवंटामध्ये एक मोठा खड्डा खणला जायचा आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतःचा बाप स्वतःच्या मुलीला असा ढकलून द्यायचा आणि वरून तो त्या खड्ड्यामध्ये माती ढकलायचा. तर ती आत्म पोरगी ओरडायची, चिरकायची, बाबा माझ्या अंगावर का माती ढकलताय, बाबा माझ्या अंगावर का माती ढकलताय, असा तिचा टाहो ती फोडायची. त्यावेळी नाईविलाज असतो आणि या समाजामध्ये घालून दिलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा आणि चालीरीती यामुळे त्या बापाला
इच्छा नसतानाही जड अंतकरणानं आणि भरलेल्या आसवांच्या डोळ्यानं तो माणूस त्या मुलीच्यावर आपल्या स्वतःच्या हातानं तो माती ढकलायचा. की भीषण अवस्था इस्लामच्या स्थापनेपूर्वी या विश्वामध्ये होती. आणि म्हणून अशा प्रकारचे जे कठोर निर्णय आहेत किंवा अशा प्रकारचा जो कठोर अत्याचार आहे, हा अत्याचार जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीबरोबरच होत होता असे मात्र बिलकुल नाही. आणि म्हणून या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांच्या इस्लामच्या शिकवणीमध्ये स्त्रियांविषयी त्यांच्या जीवनमानाविषयी आमूलाग्र असे बदल घडवून मोहम्मद पैगंबरांना नेले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं या विश्वामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीला प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि त्याचबरोबर तिला जगण्याचा अधिकार जो कोणी मिळवून दिला असेल तर तो अधिकार मोहम्मद पैगंबर साहेब यांनी इस्लाम धर्माच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून मिळवून दिलेला तुम्हाला मला बघायला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं की मुलीच्या जन्माचं स्वागत करा, मुलीच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा करा. आणि मुलीच्या जन्माचं स्वागत करणं हे त्यांनी त्या धर्मामधील अनुयायांवर बंधनकारक केलं, अनिवार्य केलं. आणि म्हणून जणू काही मुलगी जन्माची या धर्मातील अनुयायी अशी वाट पाहायला लागले. मुलीच्या जन्माचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत जे आहे ते स्वागत होऊ लागलं. आणि म्हणून आज जे भीषण असा प्रश्न आमच्या तुमच्या समोर उभा आहे, संपूर्ण विश्वामध्ये या प्रश्नानं एक काहोर माजून टाकला आहे, तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्याचा. आणि या स्त्री भ्रूण हत्याच्या या भीषण अशा प्रश्नावर मोहम्मद पैगंबर साहेबांनी 1400 वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या विरोधातली जी मोहीम आहे ती मोहीम त्यांनी सुरू केली. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं इस्लाम धर्मातील महिलांविषयीचं जे काही तत्वज्ञान आहे, महिलांना इस्लाम धर्मामध्ये दिलेली जी काही मोकळीक आहे, महिलांना इस्लाम धर्मामध्ये दिलेलं जे काही मान, सन्मान आणि प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा सामान्य माणसापर्यंत, प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत, प्रत्येक धर्माच्या माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण त्या तत्वज्ञानाच्या आधारावरती आज जो या आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्याचा जो विषय निर्माण झाला आहे, त्याच्यावर एक खऱ्या अर्थानं एक तोडगा किंवा एक सक्षम असा जर उपाय कोणता असेल तर तो उपाय म्हणजे इस्लाम धर्मातील स्त्री विषयीच असणारं तत्वज्ञान हे जाणकार लोकांच्या अभ्यासातून निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्त्रीची हत्या करणं हे इस्लाम धर्मानं पाप सांगितलंय. जर कोणी स्त्रीची हत्या करत असेल तर इस्लाम धर्म त्याला सैतानी कृत्य असं सांगतो, असं संबोधतो. आणि म्हणून या ठिकाणी स्त्रीची हत्या करणं हे प्रचंड मोठं पाप आहे. आणि म्हणून न्याय निवाडाच्या दिवशी ज्या ज्या मुलींची हत्या झाली, ज्या ज्या मुलींची जन्मताच त्यांना मारलं गेलं, त्या न्याय निवाडाच्या दिवशी त्या मुलीला विचारलं जाईल की बाबा रे, तुझी हत्या करण्याचं काय कारण होतं, असा तू काय अपराध केला होतास की ज्यामुळे तू जन्माला आल्या आल्या तुला मारलं गेलं. आणि म्हणून त्या अंतिम न्याय निवाडाच्या दिवशी हा प्रश्न विचारला जाईल. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर साहजिकच निष्पाप बाळाची हत्या केली. आणि म्हणून याचं जे पातक आहे हे पातक त्या मुलीच्या आई वडिलांच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जगामध्ये सर्वात प्रथम स्त्रियांचा निषेध होत होता, स्त्रियांना कसल्याही प्रकारचा मान मिळत नव्हता, त्यांच्यावर घोर अन्याय होत होता. आणि अशा स्त्रियांना सगळ्यात पहिल्यांदा मोहम्मद पैगंबर साहेबांना इस्लाम धर्माच्या माध्यमातून न्याय मिळवून दिलेला आपणास पाहायला मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितलं की ज्या व्यक्तीला एक मुलगी असेल ती व्यक्ती नरकापासून दूर असेल. ज्या व्यक्तीला 2 मुले असतील त्या व्यक्तीसाठी स्वर्ग प्राप्ती ही अनिवार्य आहे. 3 मुले असतील त्यालाही स्वर्ग प्राप्ती अनिवार्य आहे. परिणामी या ठिकाणी लोक मुलीच्या जन्माची वाट बघू लागले. कारण मला माझ्यासाठी स्वर्गाचं दार जर कुठं खुलं करणार असेल तर ते स्वर्गाचं दार खुलं करणारी स्त्री किंवा मुलगी हे माझं साधन आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्माची वाट पाहू लागले, आनंद उत्सव साजरा करू लागले. आणि म्हणून या ठिकाणी जेवढं श्रेष्ठत्व कुटुंबामध्ये मुलाला आहे तेवढं श्रेष्ठत्व कुटुंबामध्ये मुलीला देखील आहे, हे देखील तत्वज्ञान सांगितलं गेलं. आणि म्हणून आज या इस्लाम धर्माने सांगितलेल्या मुलगा आणि मुलगी समान आहेत. जेवढी प्रतिष्ठा, जेवढा मान सन्मान मुलाला आहे तेवढीच प्रतिष्ठा आणि मान सन्मान हा मुलीला देखील आहे, असा जो विचार इस्लाम धर्मामध्ये मोहम्मद पैगंबर साहेबाच्या माध्यमातून मांडला गेला, त्या विचारांची आज सगळ्या धर्मीयांना गरज आहे. इस्लाम
जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यभरात इस्लाम सर्वांसाठी हे 10 दिवसीय अभियान दिनांक 9 ते 18 जानेवारी 2015 पर्यंत राबविले जाणार आहे.